तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर आज जास्त प्रयत्न नाही केले, प्रामाणिक प्रयत्न नाही केले आणि तुम्ही जर जास्त कष्ट केले तर दुसरा कोणीतरी पुढे जाऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचा पुरेपूर वापर करू शकतो। तुमच्या टॅलेंटचा, तुमच्या बुद्धिमत्तेचा, या सगळ्या गोष्टींचा वापर करू शकतो। नमस्कार, मी सचिन गुळीक, बीएन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बघा, गट क आणि गट ब ह्या पूर्व परीक्षा साधारणतः नोव्हेंबर 2025 मध्ये होणार आहेत आणि आपण सगळे त्याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहोत। आता एमपीएससी करत असताना गट ब मधून आणि गट क मधून वेगवेगळ्या पोस्ट असतात, त्याचबरोबर राज्यसेवा असते आणि वेगवेगळ्या पदांसाठी राज्यसेवा किंवा एमपीएससी कडून परीक्षा घेतली जाते। त्याच्यामध्येच गट ब आणि गट क ही एक स्पेशल परीक्षा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त मुलांची ही ड्रीम पोस्ट असते। पीएसआय, एसटीआय, एएसओ अर्थातच एसआर ह्या ज्या 11 पोस्ट आहेत तर त्याच्यापैकी 6 पोस्ट आहेत त्याच्यामधल्या ज्या तुमच्या सगळ्यांच्या ड्रीम पोस्ट असतात। आय होप्स तुमची जर 2025 मध्ये जर टार्गेट असेल की गट ब आणि गट क मधून या 6 किंवा 11 पैकी कोणतीही पोस्ट जर मला मिळवायची आहे, हे जर तुमचं ड्रीम पोस्ट असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी माइलस्टोन असणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपण सगळेजण तुम्हा सगळ्यांना पोस्ट पर्यंत पोहोचवण्यासाठी कसे प्रयत्न करणार आहोत। मग बॅचेस आहेत, यूट्यूब आहे, रील्स आहे आणि अशा प्रकारची यूट्यूबचे व्हिडिओ आणि त्याचबरोबर बीएन अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येते विशेष नोट्सचा उपक्रम, टेस्ट असतील, लेक्चर्स असतील आणि वेगवेगळ्या बॅचेस आणि तुमच्याकडून रिव्ह्यू। मग हे सगळं आपल्याला हे आजच्या लेक्चरमध्ये बघायचं, म्हणून शेवटपर्यंत आजचं लेक्चर बघायचं आहे। आणि जर तुमची ड्रीम पोस्ट असेल तर 100% तुम्ही आमच्या बरोबर जर कनेक्ट झाला तर असं होणारच नाही की तुम्ही ठरवून सुद्धा नापास होणार नाही। अर्थातच ह्या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला कळून जाणार आहे की आम्ही नेमका कोणता प्लॅन तुमच्यासाठी घेऊन येतो। तर सर्वात शेवटपर्यंत बघण्यासाठी रेडी राहा आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर इथं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझ्यानंतर खूप सारे व्हिडिओ येणार आहेत जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार आहेत। कारण आतापर्यंत आपलं इथं चुकत होतं की मार्गदर्शक चुकत होता आणि आपल्याला सांगणारे चुकीचे होते। अर्थातच आपल्याला सांगितलं जात होतं थोडंसं मिस्टेकली आणि म्हणूनच आपला मार्ग चुकत होता, आपल्या पोस्ट मिळत नव्हत्या। मग तुम्ही नवीन असाल किंवा अनेक वर्षांपासून तयारी करत असाल तर चुकतंय काय हेच आपल्याला कळत नाही। म्हणजे आपण एवढे स्वतः शाणे समजतो, शिकवणाऱ्या सहित आपण शिकून घेणारे की आपल्याला काही कळतच नाही की नेमकं आपलं काय चुकतंय आणि आपण काय करायला पाहिजे होतं। तर याच्यासाठी आपण डायरेक्शन देण्याचं काम इथं करतोय। म्हणजेच आम्ही तुम्हाला म्हणजे फक्त सांगणार नाही तर आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत आणि आम्ही साथ आणि सोबत देणार आहोत। जर माझं पहिलं इतिहासाचं कोणतं लेक्चर जर हिस्ट्री बाय सचिन गुळीकवर बघितलं असेल तर 100% तुम्हाला साथ आणि सोबत याची एक स्टोरी सांगितलेली। मी सर्वात शेवटी तुम्हाला स्टोरी पण सांगणार आहे, त्याच स्टोरीचं परत एकदा इथं पुन्हा एकदा मी उल्लेख करणार आहे। तर शेवटी ती स्टोरी सांगणार आहे, साथ आणि सोबत आम्ही तुमची पोस्ट मिळेपर्यंत कसं देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, डिसिप्लिन बॅच आपण सुरू करतोय। या डिसिप्लिन बॅचची जी तारीख आहे तर ही 13 मे 2025 पासून ही तारीख आहे। अर्थातच 13 मे 2025 पासून ही आपली बॅच सुरू होत आहे। जर तुम्ही सगळेजण कशाची तयार करताय तर 100% 9 नोव्हेंबर 2025 मध्ये गट ब ची पूर्व परीक्षा होणार आहे आणि 30 नोव्हेंबर 2025 मध्ये गट क ची पूर्व परीक्षा होणार आहे। आणि या सगळ्या परीक्षा मध्ये असणाऱ्या ज्या जागा असतात त्या हजारोच्या पटीमध्ये असतात। राज्यसेवेमध्ये 100, 200, 500च्या आतमध्ये जागा येतात आणि तिथं मरणाचा हाल होऊन जातं। आणि कधी कधी आता नवीन पॅटर्न आलेला आहे। आता नवीन पॅटर्न जो यूपीएससी केलेला आहे त्यांना शिकवला तर व्यवस्थित समजणार आहे, नसेल तर फक्त इकडे गट ब गट क ची तयारी करून शिकवणारे मात्र तिथं कल्याणच करतात। अर्थात आहे की मराठीमध्ये म्हण आहे की अर्धा नॉलेज हे अर्थातच ऑपरेशनचं मर्डर करून टाकतं। हे म्हणजेच कंपाऊंड हाताखाली काम करणारा डॉक्टरचा जो व्यक्ती असतो तर त्यानं जर ऑपरेशन केलं तर पेशंटचं काहीच खरं नाही। अशी त्रेधा, अशी अवस्था राज्यसेवा शिकवणारे आणि शिकून घेणारी यांची अवस्था होत आहे। पण तुम्ही सगळेजण याचा जो सुटतात, कारण का तर तुमचं ड्रीम पोस्ट गट ब आणि गट क आहे ना, आणि याचा सिलेबस, याचा पॅटर्न, याचा एक्झाम, याचा आयोग हे सगळं ॲज इट इज जागेवरतीच आहे, फक्त बदलले राज्यसेवेचं। जर तुमची पोस्ट असेल आणि तुम्ही जर या 4 लाखांपेक्षा वेगळं काहीतरी करायची इच्छा असेल तर ह्या शेवटच्या लेक्चरच्या शेवटापर्यंत बघत राहा। नेमके याच्यामध्ये आम्ही काय घेऊन येत आहोत हे तुमच्यासाठी आणि तुमचं कुठं काय चुकतंय का हे सगळं आम्ही सांगणार आहे। तर बघूया आपण 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर याच्यामध्ये फक्त 20 दिवसाचा फरक आहे। म्हणजेच काय करायचंय तर एक हातामध्ये दगड घ्यायचंय, आता दगड पटकन भिरकावून मारायचंय, आकाशात असणारे
दोन पक्षी एकाच वेळी मेले पाहिजेत, म्हणजे 9 नोव्हेंबरचा आणि 30 नोव्हेंबरचा पक्षी हे दोन्हीचे दोन्ही अगदी मेले पाहिजेत, गेम खतम झाला पाहिजे. बघा आता याच्यानंतर या दोन्ही परीक्षांसाठी एक शिस्तबद्ध म्हणजेच काय, तर याच्यासाठीच असं म्हटलं जातं की आपण जोपर्यंत स्वतःवर बंधनं नाही घालत तोपर्यंत कोणतीही पोस्ट आपल्याला मिळत नाही किंवा जगातलं कोणतंही सक्सेस आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून स्वतःवरती बंधनं घातली पाहिजेत. आम्ही तुमच्यावरती इथं ऑफिसर होण्यासाठी तुम्ही ऑफिसर होण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक कार्यक्रम घेऊन येतोय. त्याचं नाव आहे शिस्तबद्ध उपक्रम. त्यालाच आपण डिसिप्लिन बॅच या नावाने प्रमोट करतोय. म्हणून डिसिप्लिन बॅच 13 मे 2025 मध्ये 3:30 वाजता शास्त्री रोड इंदोलल कॉम्प्लेक्स ऑफलाईन आणि ऑनलाईन आहे अमोल पाटील नावाच्या ऍप्लिकेशनवरती. आता ह्या 2 तारखा विसरायच्या नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भावी अधिकारी वर्गांनो. तुमचा वाढदिवस तुमच्या घरच्यांचा, तुमच्या मित्राचा, बायकोचा, नवऱ्याचा, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, अजून कोणी असेल त्याचा विसरला तरी चालेल. पण जर तुमचं परिस्थिती जर वाईट असेल, जर तुमची परिस्थिती तुमच्या विरोधात असेल आणि तुम्हाला जर फेवरमध्ये आणायचं असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी, सगळ्या तारखा विसरा, पण ह्या 2 तारखा मात्र विसरायच्या नाहीत. कारण का, तर इथं तुम्हाला फक्त 6 महिने अभ्यास करायचा आहे. किती महिने अभ्यास करायचा आहे? फक्त 6 महिने अभ्यास करायचा आहे. 6च्या पुढे 60 लावा. 60 वर्षापर्यंतची तुमच्या आयुष्याची तरतूद या पोस्टमध्ये आहे. लक्षात आलं? म्हणून इथून पुढचे 6 महिने जे आहेत ना, तर नो बर्थडे, नो लग्न आणि नो सेलिब्रेशन, नो एनी कार्यक्रम. आलं लक्षात? सो हे 6 महिने 60 वर्षाचे तुमच्या आयुष्याची सुधारी तुम्हाला बनवून देणार आहे. मग ह्या 2 तारखा अजिबात जिंदगीत विसरायच्या नाही. जिंदगीत म्हणजे ह्या डिसेंबर 2025 मध्ये विसरायचंच नाही. बघा, डिसिप्लिन बॅच आहे, शिस्तबद्ध उपक्रम आहे आणि ह्या उपक्रम कुठं चालू आहे, तर BN अकॅडमी मध्ये चालू आहे. मग ह्या BN अकॅडमीला विचारायचं जर असेल तर इथं नंबर दिलेला आहे. हा प्रमोशनचा भाग आहे, हा थोडासा मी नंतर बोलतो. आता आपण इथं तुम्हाला एक पोस्टर दिसतंय. हा पोस्टर मध्ये काय आहे? प्रवेश सुरू झालेला आहे. पहिली गोष्ट, सगळी आम्ही लोक टीमने काम करतोय. ह्या टीम मध्ये किमान 9 + 10 वर्ष, 9 आणि 10 प्लस एक्सपिरियन्स असणारे सगळी लोक आम्ही इथं घेतोय. आणि एवढे एक्सपिरियन्स असणारी लोक प्रत्येक विषयामध्ये अकॅडमिक स्ट्रॉंग आहे आणि 10-10 वर्ष त्या विषयामध्ये काम केलेले आहे. म्हणून आयोगाचा प्रश्न कसा येतोय हे आम्हाला कळतंय. आणि म्हणून माझे जर युट्यूबचे व्हिडिओज बघितले तर तुमच्या लक्षात येत असेल की मी जे अतिसंभाव्य घेतोय त्यातले कमीत कमी 2-3 प्रश्न ॲज इट इज आलेले आहेत. ॲज इट इज, काहीच फरक नाही. राज्यसेवेचा आत्ताचा व्हिडिओ लेटेस्ट जाऊन बघा तुम्ही. हे चॅलेंज आहे माझं. ओके, प्रत्येक शिक्षकाचा हाच अनुभव आहे. म्हणून सगळी टीम ही तुम्हाला पास करण्यासाठी सुसज्ज आहे. तुम्ही तयार आहात का? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता आपण पुढच्या महत्त्वाच्या घटकाकडे जातोय. आपण आणतोय 5 का पंच. आता तुम्ही म्हणाल इथं काय हिंदीचा पिक्चर चालू आहे, सिरियल चालू आहे की मालिका चालू आहे? नाही राजानो, तिथूनच शब्द घेतलेला आहे 5 का पंच. पण नेमका आहे तरी काय? जर जोपर्यंत आपण आपल्याला शिस्त लावून घेत नाही, आपण आपल्यावरती कडक बंधनं नाही टाकत, तोपर्यंत आपण सक्सेस होत नाही, जसं मगाशी सांगितलं होतं. म्हणून आपण तुमच्यासाठी काय आणतोय? आता हा 5 का पंच जो आहे ना, तर याच्यामध्ये हा 2 लोकांसाठी लागू होऊन जातो. 2 लोक कोण आहेत? तर एक पहिले जे आहेत तर आम्ही लोक म्हणजे शिक्षक आहोत आम्ही. ठीक आहे, पहिले शिक्षक. आणि दुसरा कोण आहे? तर विद्यार्थी. आता आम्ही तुमच्यासाठी काय काम करतोय तर हे तुम्हाला डायरेक्ट वर्गामध्ये ऍक्शन मोडवरती आल्यानंतर कळणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळत असणार आहे. पण आमचा रोल इथं रोज प्ले होणार आहे. पण तुमचा रोल प्ले करण्यासाठी आम्ही गाणे वाजवणार, तुम्ही नाचायचंय. आता नाचण्यासाठी कोणकोणते गाणे वाजवणार आहे? मग तुमच्यासाठी गाणं पहिलं असणार आहे लेक्चर रोज असणार आहे. 5 का पंच मधला पहिला पंच आहे काय आहे? तर पहिलं लेक्चर्स असणार आहेत, रेग्युलर लेक्चर्स असणार आहेत. रोज 2-2 विषय तुम्हाला 4-4 तास शिकवले जाणार आहे. समजलं का? समजलं का? नाही समजलं परत एकदा शिकवा. नाही समजलं पर्सनल भेटा. नाही समजलं नोट्स. नाही समजलं क्वेश्चन्स. नाही समजलं रिव्हिजन. नाही समजलं डाऊट क्लिअर करा. पण तुम्हाला नाही समजलं दुसऱ्या शिक्षकाकडून शिका. पण अशा प्रकारचे रोज लेक्चर्स तुम्हाला देणार आहेत. 5 का पंच मधला पहिला पंच. नंबर 2चा पंच आहे, तुम्ही अभ्यास तर भरपूर करता, सगळेजण अभ्यास करतात. कमीत कमी महाराष्ट्रामध्ये जे 5-10 लाख लोक अभ्यास करतात, सगळेच अभ्यास करतात. रिव्हिजन किती करतात? परीक्षेपर्यंत कमीत कमी 5 ते 6 वेळा रिव्हिजन व्हायला हवं. आणि एवढं रिव्हिजन झाल्यानंतर आयोगाची सुद्धा धाडस होत नाही की तुम्हाला नापास करावं. म्हणून रिव्हिजन मस्ट आहे. म्हणून रिव्हिजन करताय का तुम्ही नाही करत आहे, तुमच्याकडून होत नाही कधी कधी. आम्ही आहोत ना करून घ्यायला. 5 का पंच मध्ये पहिलं लेक्चर घेणार आहे. लेक्चर नंतर प्री ओरिएंटेड आपण शिकवणार आहे. कारण का? तर सगळा क्राउड प्री मध्येच अडकून राहतो.
सगळा ह्या इथं त्यांनी चाळणी परीक्षा आहे ही पहिली, आणि या पहिल्या चाळणीतच धपकन जाऊन अडकतात. मुख्य खूपच लांब राहतं, इंटरव्ह्यू ग्राउंडचं तर फक्त स्वप्नच पडत राहतात आपल्याला. सो पहिल्या चाळणीतून पहिल्या आपल्याला ह्या जाळीतून पुढे जर सटकायचं असेल तर हा 5 का पंच तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. बघूया मग काय आहे. पहिला आहे लेक्चर्स, दुसरा आहे रिव्हिजन. शिकवून झाल्यानंतर तुम्हाला तेच टॉपिक रिव्हिजन करून घेतले जाणार आहेत. आम्ही क्लास टीचर होणार आहे तुमचे, प्रत्येक विषय घेऊन येणार आहे. आणि त्याचबरोबर यातले बऱ्यापैकी शिक्षक MPSC UPSC केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला मी हिस्ट्री जरी शिकवत असलो तर सायन्स पण तेवढ्याच ताकदीने सांगू शकतो, पॉलिटी पण सांगू शकतो. यांचं नाही समजलं त्यांना विचारा, त्यांचं नाही समजलं मला विचारा, माझं नाही समजलं दुसऱ्यांना विचारा. पण याच्यासाठी तुम्हाला रेडी राहावं लागेल. आणि अजून एक टॅगलाईन लक्षात ठेवा, पास व्हायचंय संपर्क करा, पास व्हायचंय कॉन्टॅक्ट करा, पास नाही व्हायचंय निघून जा, फरक नाही. परंतु तुम्हाला फरक पडेल 100%. कारण आम्ही एवढ्या ताकदीने उतरलोय, आम्ही एवढ्या धाडसाने उतरलोय. फक्त आणि फक्त यावर आम्ही ठरवलंय की जो विद्यार्थी येतोय त्याला पास केल्याशिवाय यावर्षी सोडायचा नाही. का तर त्याच्या पाठीमागे त्याचे स्वप्न आहे, त्याच्या पाठीमागे त्याच्या आई वडील आहेत, अनेकांच्या अपेक्षा आहेत त्याच्याकडून. आणि पण नॉमिनल फी घेऊन जर तुम्हाला आम्ही रिझल्ट देणार आहे तर करायचा असेल तरच या, आणि तुम्हाला पास व्हायचं असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तिसरा पंच काय सांगतोय, तिसरा पंच आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस ही माणसाला परफेक्ट करते. इंग्रजीचं वाक्य तुमच्या डोक्यामध्ये आलंच असेल, मी मराठीमध्ये फक्त बोललो. प्रॅक्टिस म्हणजे काय असतं, तुमचं सगळं झालेलं आहे, आमचं शिकवून झालेलं आहे, तुमचं रिव्हिजन झालेलं आहे, पण प्रश्नांची प्रॅक्टिस नाही. मग काय केलं पाहिजे, तर ह्या प्रॅक्टिससाठी आपण एक वेगळा लेअर बनवलेला आहे. आणि त्या लेअर आहे 3 ते 4 लेअर मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करून घेणं जाणार आहे. म्हणजे चहा बनवणारा त्या चहा पत्तीतून चहा किती वेळा काढतो, आणि ऊसाचा रस विकणारा त्या ऊसामधून किती वेळा रस काढतो, याचं उत्तर, याचं अर्थात विश्लेषण करण्याची मला बिलकुल गरज नाही, कारण तुम्ही सुज्ञ आहात. आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही सध्या आहात जिथं चहा आणि ऊस हे दोन्ही तुम्हाला लागते, तुम्ही प्रत्येक वेळी तिथं जाताच. ठीक आहे, म्हणून प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपर टॉपिक झालाय, घ्या टेस्ट सिरीज. पूर्ण चॅप्टर झालाय, घ्या. पूर्ण छोटासा टॉपिक झालाय त्याच्यावरती टेस्ट सिरीज. पूर्ण झालाय, पूर्ण सब्जेक्ट झालाय त्याच्यावरती टेस्ट सिरीज. एवढ्या टेस्ट सिरीज मधून गेल्यानंतर मी सांगतो तुम्ही ठरवून सुद्धा फेल होणार नाही. आलं लक्षात? बघा, त्याच्यानंतर नंबर 4चा पंच आहे डिसिप्लिन. अधिकारी होण्यासाठी तुम्हाला काहीतरी शिस्तबद्ध असायला हवं. आणि अधिकारी होण्यासाठी तुम्ही स्वतःला एक मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वतःला एक शिस्त लावली, एक सवय लावली, एक पॅरामीटर स्वतःचे ठरवून घेतले, आपला दिनक्रम ठरवून घेतला, तर मला सांगा कोणामध्ये दम आहे जो तुम्हाला नापास करणार आहे. आयोगाची ताकदच नाही होणार. प्रश्नपत्रिका तर आता महिन्यापूर्वी बनवलेल्या असतात. ताकदच नाही, धाडसच नाही होणार कोणाचं, नापास व्हायचं तुम्हाला करायचं. आलं लक्षात? म्हणून डिसिप्लिन. आणि जर अधिकारी होण्यासाठीचे डिसिप्लिन कदाचित तुम्हाला माहीत नसतील, परंतु शिकवताना आम्ही तुम्हाला डिसिप्लिन शिकवणार आहे. म्हणून एक लाईन लक्षात ठेवा, पास व्हायचंय ना कॉन्टॅक्ट करा, नाही पास व्हायचंय तुम्ही अभ्यास करतायच, अकॅडमी दुसऱ्या आहेतच. परंतु इथं मात्र ह्या 5 का पंच मध्ये 5वा जो पंच आहे तर तो आहे काउन्सिलिंग. आता मला सांगा, फेसबुक असेल किंवा सोशल मीडिया हे सांगतं की बाबा बोललं तर प्रश्न सुटतात, बोलल्यानंतर खूप सारे प्रश्न सुटतात. मी अनेक वेळा ती टॅगलाईन माझी वापरतो आणि खाली माझा नंबर देतो. त्याचं कारण आहे, जर मी योग्य वाटत असेल तर बोला, अदरवाईज अनेक मार्गदर्शक असतात आणि त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. पण काउन्सिलिंग खूप गरजेचं आहे. कशासाठी काउन्सिलिंग पाहिजे, तर या काउन्सिलिंगचे 2 प्रकार असतात. एक आहे पर्सनल आणि दुसरा आहे स्टडी रिलेटेड. आता पर्सनलमध्ये आम्ही लोक किंवा अनेक मार्गदर्शक असतात, हे बोलतात का? बोलतात. काय पर्सनलमध्ये काय बोलतात की सर मला अजिबात समजत नाही, किंवा मला अशा वातावरणाचा त्रास होतो, किंवा मला या ठिकाणी राहून अभ्यास होत नाही, मग मी नेमकं काय केलं पाहिजे. तर हे झालं पर्सनल. अभ्यासाचं काय, सर मला इतिहास समजत नाही, 1942चं छोडो भारत आंदोलन नाही समजत आहे मला तुम्ही परत सांगा. सो हे झालं स्टडीचं. पर्सनल काय, सर मला या वातावरणामध्ये अभ्यास होत नाही, मला या शहरात अभ्यास होत नाही, मला हे पुस्तक नको, मला ते पुस्तक. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काउन्सिलिंगचा पार्ट आला. सो हा जो 5 का पंच आहे, म्हणजे हे जेवढी गाणी आहेत आम्ही तेवढी गाणी वाजवणार, पण डान्स मात्र तुम्हाला करायचा आहे. जर येत नसला तरी आम्ही तुम्हाला शिकवू, आणि जर तुम्हाला करायचं नसेल तर मात्र येऊ नका. कारण का, तर आम्ही हे तुमच्याकडून करून घेणार आहे आणि मग आम्ही सांगणार आहे की रिझल्ट का येत नाही. आतापर्यंत तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला का? 100% सांगतो, प्रश्न नाही विचारला की माझ्या अपयशाची कारणं कोणती आहेत. जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर मग
सांगायची गरजच नाही की सदाशिव पेठेत कधी गुरुपौर्णिमा साजरी झाली का नवी पेठेमध्ये, हा माझा एक प्रश्नच आहे. परंतु तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर स्वतः ॲनालिसिस करा, ऑब्झर्वेशन करा की नेमकं माझं काय काय चुकलेलं आहे. आणि जर त्याच्या चुका सापडल्या तर हॅट्स ऑफ, धन्य तुम्ही सगळेजण. आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला जर माहीत नसेल आतापर्यंत की योग्य कुठे आहे आणि अयोग्य कुठे आहे, किंवा चांगलं पास होण्यासाठी नेमकं कोणत्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होतो आणि आपल्यासाठी कोणत्या आहेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपला रिझल्ट येणार नाही. आलं लक्षात? म्हणून हा 5 का पंच जो आहे, तर आम्ही शिक्षक लोक तुमच्यासाठी एवढं काम करतोय. म्हणजेच हे आम्ही ठरवलेलं आहे की हा 5 का पंच विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे. आणि आम्ही डिसिप्लिन, आम्ही त्याचबरोबर रिव्हिजन करून घेतोय, प्रॅक्टिस करून घेतोय, तुमच्याकडून काउन्सिलिंग करतोय, तुमचे लेक्चर्स रेग्युलर होतात. मग एवढ्या सगळ्या मधून गेल्यानंतर फेल होण्याचे चान्सेस आहेत का? 100% नाही. 100 काय, 1000%. मी काय म्हणतो की अनेक शून्य जरी लावले तर तेवढे लावल्यानंतर, कारण तुम्ही आतापर्यंत याच्यामध्ये कधी कामच नाही केलं, याच्यामध्ये तुम्ही कधी विचार पण नाही केला, आणि हा 5 का पंच बद्दल तुम्ही कधी विचारलंच नाही. बरं, 5च गोष्टी असतात असं नाही, याच्यामधल्या 2 गोष्टीबद्दल कधी विचार केला असेल, एकच गोष्ट माहीत असेल, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त डबल 10 गोष्टी माहीत असतील, पण तुम्ही याच्यावर कोणतं काम केलंय का? नाही, नेव्हर, नाही केलं. आणि म्हणूनच ह्या गोष्टी करायच्यात आता तुम्हाला, आणि करायचेत तर याचा परिणाम काय होणार आहे माहिती आहे का? तुम्ही नाही करत नव्हते तेव्हा तुमचा रिझल्ट जो आहे तर तो फेल येत होता. मला असं वाटतं ह्या गोष्टी जर केल्या तर होऊन काय होणार आहे, तर करत नाही तेव्हा फेलच येत आहे. तर इथं मात्र रिझल्ट बदलू शकतो पास, आणि होऊन काय होणार आहे, तर फेल तर होणार नाही. कारण का? तर हा प्लॅन तुम्ही तुमच्यावरती कधी अप्लाय केलाच नाही. आलं लक्षात? म्हणून 5 का पंच विसरायचं नाही. आणि तारीख आहे 13 मे पासून 5 का पंच सुरू होतोय. मुक्का मारायचा आपल्याला आयोगाला. ठीक आहे, बघूया आपण एकदा. आता 5 का पंच मध्ये नंबर 1 ला काय दिलेलं आहे? लेक्चर्स दिलेले आहेत. मग ह्या लेक्चर्स मध्ये मी आता प्रत्येक गोष्ट डिकोड करून सांगतो तुम्हाला, शेवटपर्यंत बघा. 7 आणि सोबत आम्ही कसे देणार आहोत बघा. आता लेक्चर्स आहे, आता हे फोटो मीच माझे टाकलेले आहेत लेक्चर्सचे. बघा, लेक्चर्स मध्ये तुम्हाला रेग्युलर 2-2 विषय चालणार आहेत. मग ते 2-2 तास असतील किंवा 4 तास असतील किंवा 6 तास असतील, पण 2 विषय रोज असणार आहेत. 5 महिने बॅच चालणार आहे. 5000 रुपये फी आहे, आणि जवळपास 7-8 शिक्षक तुम्हाला कंटिन्यू शिकवणार आहेत, आणि पूर्व परीक्षा होईपर्यंत तुमच्याकडून काम करून घेणार आहेत. तुम्हाला काम करायचं आहे का? यस. पाच का पंच मध्ये पहिला जो पंच आहे तो आहे लेक्चर्स. बघा, हे 5 का पंच आहे. नंबर 1 चा काय आलाय? लेक्चर्स. मग लेक्चर्स मध्ये बघायचंय की आपल्याला डेली बेसिस वरती लेक्चर्स होणार आहेत. त्याचबरोबर तुमच्याकडून लेक्चर्स मध्ये करून घेतलं जाणार आहे, विचारलं जाणार आहे की समजलं का, नाही समजलं परत सांगितलं जाणार आहे. आणि पूर्व परीक्षेसाठी जेवढं आपल्याला वॉन्टेड आहे, जेवढं गरजेचं आहे, जेवढी रिक्वायरमेंट आहे आयोगाची, तेवढा सगळा सिलेबस प्रत्येक विषयवाज प्रत्येक शिक्षक आपल्या ताकदीने घेणार आहे. म्हणून याच्यामध्ये काय काय बघा, नंबर 1 मध्ये सर्व विषयांचा अत्यंत परीक्षाभिमुख, म्हणजे आपण मेन्स ओरिएंटेड नाही, पण पूर्व आणि मेन्स मधला जवळपास 70 to 80% सिलेबस ॲज इट इज कॉमन आहे. तरी पण आपण काय करतोय, पूर्व परीक्षा 100% फोकस करतोय. कारण पहिल्या चाळणीतून तुम्हाला पुढे घालवायचं आहे. मुख्य चाचणीला अजून आमची टीम तुमच्यासाठी सुसज्ज भव्य दिव्य एक कार्यक्रम परत आणेल, परंतु तुम्ही याच्यातून सटकल्यानंतर पुढं, मग सटकण्यासाठी काय करायचं आहे, तर अत्यंत परीक्षाभिमुख, फक्त अत्यंत हा शब्द मुद्दाम वापरलाय आणि त्या शब्दावरती भर देतोय मी. कारण का, तर तेवढंच फक्त शिकवतोय. बाबा 1857चा उठाव आहे, तू याच्यावरतीच कर, ही नदी प्रणाली याच्यावरतीच कर, कारण प्रश्न येऊ शकतो, एवढं शिकवलं जाणार आहे. देन याच्यानंतर अनुभवी शिक्षकांकडून शिकवणे. अनुभव आता मी परत एक्स्ट्रा सांगण्याची गरज आहे का? प्रत्येक शिक्षकाला जे टीम मध्ये आहेत कमीत कमी 7 ते 8-10 वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे. मलाच आता 10 वर्ष होत आहेत शिकवता. श्याम सर आहेत माझ्या बरोबर, 10 वर्ष
होत आहेत, पाटील सरांना 12 वर्ष होत आहेत, राठोड सरांना 12 वर्ष होत आहेत, अर्थात बागल सरांना 15 वर्ष होत आहेत. मग आता एवढा अनुभव एकाच विषयामध्ये, मी तर UPSC दिली, श्याम सरांनी UPSC दिली, राठोड सरांनी UPSC दिली, मग याच्यामध्ये मला सांगा आम्ही सगळ्या विषयामध्ये तज्ञ आहोत, पण आम्ही एकाच विषयाला का प्रमोट करतोय? तर एकाच विषयामध्ये एकाच गोष्टीवरती फोकस केला की त्या विषयामधले बादशाह बनतो आपण, आणि आयोग आणि विद्यार्थी, आयोग आणि क्वेश्चन याच्यामधली तार जी आहे तर पटकन जोडता येऊ शकते, आणि म्हणून आम्ही एका विषयावरती फोकस करतोय. तो अनुभव एवढा मोठा आहे, शिकायला मजा येणार आहे तुम्हाला. नंबर 3, 5 महिन्यामध्ये फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाणार आहे. मुख्य परीक्षेचा साठी आम्ही परत एकदा नवीन उपक्रम आणतोय. त्याच्यानंतर कन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल दोन्ही पद्धतीने तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. मोठ्या गोष्टी विश्लेषणात्मक सांगितल्या जाणार आहेत, परंतु दुसरा पार्ट जो असतो की फॅक्ट हा गट ब आणि गट क चा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे, आणि जसा आत्मा आहे तो, जसं 32 आर्टिकल हे संविधानाचा आत्मा आहे, तशाच पद्धतीनं हे फॅक्ट म्हणजेच काय तर गट ब आणि गट क चा आत्मा आहे. तर याच्यावरती भर देतोय आणि कन्सेप्ट सांगून नंतर फॅक्ट वरती आपण फोकस करतोय. त्या पद्धतीने शिकवलं जाणार आहे. सर्व विषयांच्या प्रिंटेड नोट्स तुम्हाला टॉपिक वाईज दिल्या जाणार आहेत, सब्जेक्ट वाईज दिल्या जाणार आहेत, आणि परीक्षेच्या अगोदर तुम्हाला सांगितलं जाणार आहे कित्येक महिने की बाबा एवढंच वाच, यातून कमीत कमी 10 प्रश्न इतिहासाचे येत असतील तर मी 7 ते 8 प्रश्नांची अश्युरिटी देतो, सिक्युरिटी देतो की इथून प्रश्न येऊ शकतात, बरं याच्याशी संबंधित सुद्धा येऊ शकतात, तर ह्या नोट्स तू वाच. अशा भरदार, जबरदस्त आणि वजनदार नोट्स आम्ही तयार करतोय, तुमच्या सगळ्यांसाठी दिल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचं आहे की आयोग आणि सद्यस्थिती तुमची काय आहे, तर याला जोडणारा दुवा कोणता असेल तर तो म्हणजे PYQ. मग हे PYQ तुम्हाला शिकवले जाणार आहेत, आणि जे ऑलरेडी आम्ही घेतले जाणार आहेत ते पण तुम्हाला देणार आहे, आणि नवीन PYQ तुम्हाला जोडून सांगणार आहे. हा टॉपिक चालू, याच्यावरती एवढे प्रश्न आलेले आहेत, म्हणजेच तुम्हाला कनेक्ट करून देतो डायरेक्ट आयोगाचे प्रश्न, आयोगाचे प्रश्न काढण्याची पद्धत कशी आहे, आणि त्याच्याबरोबर तुमचा प्रश्न आत्ता कसा येतोय. एवढं केल्यानंतर सांगा नापास व्हायचे चान्सेस आहेत का? नाही, नेव्हर. ठीक आहे, हा झाला 1 नंबरचा पंच, आणि तुमच्या 1 नंबरच्या पंचचं नाव आहे लेक्चर्स. ते पण रेग्युलर बेसवरती लेक्चर होणार आहेत, आणि ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये असतं. पण तुम्हाला एक गंमत सांगतो, काय आहे की जर तुम्हाला इंटरेस्टेड असाल तर ऑफलाईनला प्रेफरन्स द्या, कारण ऑफलाईनमध्ये अति शिकायला मजा जास्त येते. कधी अनुभव घेऊन बघा. नंबर 2चा पंच आहे काय? रिव्हिजन. सर्वात महत्त्वाचं, तुमचं सगळं वाचून झालेलं आहे, पण रिव्हिजन कसं करणार आहे? रिव्हिजनच नाही झालं, रिझल्ट येणार नाही तुमचा, म्हणून रिव्हिजन मस्ट आहे. मग रिव्हिजन मध्ये काय करतोय आपण? ते रिव्हिजन आपलं 3 थरामध्ये असतं, 3 लेयर्स मध्ये रिव्हिजन आहे. नंबर 1 डेली रिव्हिजन होते तुमचं, वर्गात शिकवलं जाते, शिकवल्यानंतर तुमच्यावरती थोडा वेळ खर्च केला जातो, सांगितलं जातं की बाबा हे अशा पद्धतीचं आहे, याच्यात समजलं का ओके अँड गो, अदरवाईज तिथंच थांबा, त्याच्यावरती चर्चा करा आणि मग त्याच्यावरतीच काम करून असं करा. डेली रिव्हिजन झालं. त्या डेली रिव्हिजन मध्ये एक छोटासा टॉपिक कव्हर होतो, परंतु मोठा टॉपिक जर असेल तर तो पूर्ण टॉपिक झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन बसणार तो संबंधित शिक्षक, आणि पुन्हा टॉपिक वाईज रिव्हिजन तुमचं नंतरच्या पार्टमध्ये होणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर काय की सब्जेक्ट वाईज रिव्हिजन. पूर्ण माझा समजा इतिहास हा विषय पूर्ण शिकवून झालेला आहे, मग मी काय करतोय की तुम्हा सगळ्यांना अशा पद्धतीने घेतोय, एकत्र बसवतोय हॉलमध्ये, आणि मग सांगतोय की तुम्हाला अडचणी काय आहेत. तुम्हाला चिठ्ठ्या दिल्या जातील किंवा तुमच्याकडून प्रश्नांची उत्तर ऑलरेडी माझ्याकडे अगोदर घेतले जातील, मग त्या टॉपिकवरती, ठराविक टॉपिकवरती तुम्हाला रिव्हिजन घेतलं जाणार आहे. म्हणजे तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे, पण रिव्हिजनचा जो पार्ट असतो ना तो नाही झाला तर रिझल्ट येत नाही कधी, आणि म्हणून रिव्हिजन खूप गरजेचं आहे. आणि जर रिव्हिजन तुम्हाला करायचं असेल, हा पूर्ण अभ्यास झालेला आहे, मग रिव्हिजनचे वेगवेगळे टप्पे असायला पाहिजेत, आणि या रिव्हिजनच्या टप्प्यामध्ये आपण अशा प्रकारचे लेयर्स बनवलेले आहेत. हे लेयर्स तुम्हाला रिझल्ट काढण्यासाठी 100% मदत करणार आहेत. म्हणून हे अभ्यास झालाय, पण रिव्हिजन साठी तुम्हाला आम्ही सोबत इथं साथ देतोय. मग अर्थातच हे रिव्हिजन मस्ट आहे, आणि अर्थात हे सगळं तुमच्याकडून करून घेतलं जाणार आहे. तुम्हाला करायला सांगणार आहे, परंतु करण्याचा भाग कमी असेल, पण आमच्याकडून करून घेतला जाणारा पार्ट हा सर्वात जास्त आहे, आणि या केसमध्ये रिझल्ट येण्याचे चान्सेस सर्वात जास्त असतात, नाकारता येत नाही. बघा, नंबर 3चा पंच आहे टेस्ट सिरीज. आता तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे, रिव्हिजन पण झालेलं आहे, पण प्रश्न कसे येतात हे जर तुम्हाला माहित नसेल तर मग आपला पूर्ण गोंधळ उडून जातो.
पूर्ण आपली जत्रा होते, मंडई होते डोक्याची. आणि मग अशा केसमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज अतिशय गरजेचे आहे. आणि म्हणून सगळं वाचून झालेलं आहे, सगळं रिव्हिजन झालेलं आहे, सगळा डाटा माझ्या डोक्यामध्ये फिट झालेला आहे. पण प्रश्न फॉर्मॅट समोर आल्यानंतर अर्थातच टेस्ट जर असेल तर मात्र 100% रिझल्ट येऊ शकतो. मग याच्यासाठी आपण काय करतोय, तर टेस्टसाठी आपण 4 लेयर्स बनवलेले आहेत. कोणते बघूया. 3 नंबरचा पंच आपण बघतोय, टेस्ट सिरीजचा पंच. आणि हा पंच आपण 4 लेयर मध्ये तुमच्यासाठी घेऊन येतोय. अर्थातच 4 लेयर टेस्ट सिरीज आहेत. बघा, डेली टेस्ट होणार आहे तुमच्या. आहात का तयार? डेली एखादा टॉपिक झाला टेस्टला तयार राहायचंय. कमीत कमी 2 लेक्चर्स होणार आहे, 2 वेगवेगळ्या विषयाचे. आणि याच्यासाठी तुम्हाला कंपल्सरी हजर राहायचंय. आणि जर अब्सेंट राहिला तर त्या नुकसानीस जबाबदार तुम्ही असाल, आम्ही नाही. कारण आम्ही तुमच्यासाठी काय करतोय की प्लेट वाढून देतोय. खायचं की नाही ते काम तुमचं आहे. अर्थात आम्ही चुरून पण देतोय, आता फक्त तोंडात टाकायचंय. आता जर चुरून देऊन तुम्हाला चावून जर गिळणं होणार नसेल तर मग तुमच्यासारखं दुर्दैवी तुम्हीच असणार आहे जगामध्ये, एवढे लक्षात ठेवा. बघा, डेली शिकवलं जाणार आहे. आणि डेली कालच्या शिकवण्यावरती आज टेस्ट होतील, आजच्या शिकवण्यावरती उद्या, किंवा आजच्या सकाळच्या लेक्चरवरती दुपारी टेस्ट, दुपारच्या लेक्चरवर सायंकाळी टेस्ट. हा डेली टेस्टचा प्रोग्राम असणार आहे. त्याच्यानंतर पूर्ण टॉपिक शिकवून झाले, टॉपिक वाईज टेस्ट आपण घेतोय. रेडी आहे सगळं मटेरियल, फक्त तुमची वाट बघतोय आम्ही सगळेजण. आणि तुम्ही जर याच्यामध्ये बसला की मग पोस्ट तुमची वाट बघते. म्हणजे आपण एकमेकांची वाट बघतोय आणि तुमची कोणतरी पोस्ट वाट बघते, म्हणजे पोस्ट वाट बघते. त्याच्यानंतर टॉपिक झाल्यानंतर सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह. आता टॉपिक सगळे एकत्र थोडे छोटे टॉपिक झाले, सगळे टॉपिक संपल्यानंतर सब्जेक्ट आला. आणि सब्जेक्ट आल्यानंतर पूर्ण विषयाची टेस्ट. म्हणजेच या 4 लेअर मधून गेल्यानंतर फिल्टर एवढे जर लावतोय आपण तर ताऊन सुलाखून उमेदवार निघतो. आणि तो अधिकारी एवढा भारी जबरदस्त निघतो कारण आपण त्याला डिसिप्लिन शिकवतोय. बॅचचं नावच त्याच्यासाठी डिसिप्लिन आहे. आलं लक्षात? म्हणून ह्या टेस्ट सिरीज अतिशय महत्वाचा पार्ट असतो. हा तुम्हाला आयोगाबरोबर डायरेक्ट कनेक्ट करतो. आपण बघतोय पंच नंबर 3 टेस्ट सिरीज. ठीक आहे. यानंतर आता पंच नंबर 4 आहे. त्याच्यामध्ये काय सांगतोय आपण की डिसिप्लिन्स आहेत. आता डिसिप्लिन्स म्हणजे काय असतात किंवा शिस्तबद्धता काय असते. म्हणजेच तुम्ही अभ्यास करत असताना जर सकाळी, म्हणजे तुम्ही टार्गेट ठेवले की कंबाईंड गट बघ, PSI STI वगैरे, ठीक आहे, परंतु तुम्ही जर सकाळी 7 वाजता लेक्चरसाठी जर उठत नसाल आणि तुम्ही उठताय डायरेक्ट 8-9 या दरम्यान, आणि मग तुम्हाला जर सवय नाही लागली तर तुम्ही अधिकारी होण्यापासून 4 हात लांब जाता, अर्थातच कोसो दूर जाता. म्हणून तुम्हाला उठण्याची सवय लागणं हा एक डिसिप्लिनचा भाग आहे. तुम्ही इतिहास हा विषय एका आठवड्यात वाचलाय आणि त्याला 15 दिवसानंतर सुद्धा रिव्हिजन करत नाही, म्हणजेच तुम्ही डिसिप्लिन मध्ये नाहीच. म्हणजे तुम्ही शिस्त कोणतीच पाळत नाही. तुम्ही एखाद्याबरोबर बोलत असताना तुम्ही कशाही पद्धतीने बोलता, म्हणजे तुमच्या कोणत्याही गोष्टींची तिथं दखल घेतली जाणार नाही आणि ती प्रोडक्टिव्ह चर्चा होत नाही. म्हणजेच तुमच्यामध्ये कोणतीच डिसिप्लिन नसते. तुम्ही इतर लोकांबरोबर बिहेव करत असताना तुम्ही एका वेगळ्याच माहोलमध्ये असता, जे निरर्थक गोष्टी बोलत असता, ते डिसिप्लिन नाही. म्हणजेच तुमचं चालणं, बोलणं, उठणं आणि त्याचबरोबर एकमेकांबरोबर बिहेव करणं आणि रिॲक्ट करणे इथपासून तुमचं मांडणी इथपर्यंत तुम्हाला डिसिप्लिनची गरज असते. हे डिसिप्लिन तुम्हाला आम्ही लोक UPSC करत होतो या बहाण्याने आता गट ब आणि गट क मध्ये जसे UPSC मध्ये टेबल मॅनर्स शिकवले जातात, मीटिंग मॅनर्स शिकवले जातात, कसं बसलं पाहिजे, हाऊ टू सिटिंग, हाऊ टू इट अँड हाऊ टू, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, हाऊ टू मॅनेज ऑल. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी डिसिप्लिन बॅच मध्ये तुम्हाला अधिकारी होण्यासाठी, बाकीचं प्रशासकीय संस्था तुम्हाला हाऊ टू मॅनेज अँड हाऊ टू सिट अँड हाऊ टू मीटिंग मॅनर्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. परंतु आम्ही तुम्हाला शिकवणार आहे अभ्यासात सातत्य कसं ठेवायचंय. अभ्यास करत असताना तुमची मॅच्युरिटी कशी वाढली पाहिजे. अभ्यास करत असताना तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार कसा केला पाहिजे. अभ्यास करत असताना तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या विषयाची मांडणी कशी केली पाहिजे. आणि अभ्यास करत असताना तुम्ही एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगलनी कसं बघितलं पाहिजे. प्रश्न सोडवत असताना फक्त उत्तर शोधण्यापेक्षा निगेटिव्ह पॉईंट त्यातून काढलं तर एक बरोबर येतं, ते कसं शोधलं. ह्या सगळे डिसिप्लिन्स तुम्हाला शिकवले जाणार आहेत, जे वर्गामध्ये टेस्ट सिरीज सोडण्यापासून, तुमचं रिव्हिजन घेण्यापासून, प्रॅक्टिस पासून, क्वेश्चन पर्यंत, लेक्चर पासून, इच अँड एव्हरीथिंग, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या डिसिप्लिन मध्ये शिकवल्या जाणार आहेत. तरी पण ह्या डिसिप्लिन मध्ये नेमकं काय काय आहे तर हे आपल्याला बघायचं आहे. डिसिप्लिन्स मध्ये काय आहे तर डिसिप्लिन एकदा का तुम्हाला लागलं, एकदा का तुम्हाला चांगली सवय लागली, एक चांगली सवय लागण्यासाठी टोटल 21 दिवस लागतात. पण ही सवय मोडण्यासाठी जवळपास 6 महिने कालावधी जावा लागतो. आणि म्हणून चांगली सवय आम्ही तुम्हाला पहिल्या 20 ते 25 दिवसामध्येच लावणार आहे, जी तुमच्या पूर्ण आयुष्यभरासाठी, म्हणजे 60 वर्ष
वर्षापर्यंत तुम्हाला तीच सवय लागणार आहे. आलं लक्षात? म्हणून डिसिप्लिन हे तुमचं टार्गेट, तुमचं गोल्स अचीव्ह करण्यासाठी, तुमची पोस्ट मिळवण्यासाठी तुम्हाला फायदा देतं. म्हणून मला जरी नाचता येत नसतं, नाचता येत नाही आणि तरी पण स्पर्धक कोणच नाही, परंतु मी उभं राहण्यापेक्षा थोडं वेडवाकडं नाचलं तरी माझा पहिला नंबर येणार आहे, म्हणून मी वेडवाकडं नाचलं पाहिजे. अर्थात तुम्हाला जर तुमची पोस्ट हवी असेल आणि जर तुमची ड्रीम आहे, त्याच्याशिवाय शक्यच नाही, ते एकदा पोस्ट मिळाली की 7 पिढ्या सुधारतात, हे जर आपल्या डोक्यामध्ये आलं असेल तर मात्र तुम्ही स्वतःला डिसिप्लिन लावून घेतलं पाहिजे. बॅच लावा किंवा न लावा तो नंतरचा भाग आहे, पण सवय लावून टाका एकदा. आलं लक्षात? आणि म्हणून ह्या सवयी जर तुम्हाला एकदा लागल्या तर तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही तुम्हाला डिसिप्लिन शिकवणार आहे. बॅचचं नाव डिसिप्लिन आहे. जोपर्यंत आतापर्यंत अशा प्रकारची कोणतीच बॅच लॉन्च झालेली नाही, तुम्हाला शिस्तबद्धता शिकवणारी बॅच नाही, तुम्हाला नॉलेज देणारी बॅच आहे, परंतु नॉलेज हे योग्य पद्धतीने मांडण्यासाठी डिसिप्लिनची गरज असते. याच्यासाठी आम्ही हा वेगळा उपक्रम घेऊन येतोय. लक्षात येत असेल तुमच्या? ऍक्च्युली मला काय सांगायचं आहे, डिसिप्लिन मध्ये नंबर 1 डेली अटेंडन्स ह्या कंपल्सरी असणार आहेत. आणि तुमचे जसं आपण बालवाडीपासून 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत तुमची अटेंडन्स घेतली जाते, हजर सर किंवा हजर गुरुजी, यस सर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत होत्या, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एंट्री गेटवरती 100% तिथं होणार आहेत. ठीक आहे? म्हणून डेली अटेंडन्स तुमची घेतली जाणार आहे, कारण तुमचं कार्ड बनवलं जाणार आहे, तुमचं रिव्ह्यू कार्ड बनवलं जाणार आहे आणि त्याच्यावरती तुमची मार्किंग होणार आहे. तुम्ही पास होणार आहे की नाही होणार आहे, नाही होणार आहे, कच्चा पक्का, ह्या सगळ्या गोष्टी तिथे ठरवल्या जाणार आहेत. आणि मला नाही वाटत तुम्ही जर आमच्याकडे येताय तर तुम्ही कच्चे राहणार आहात. 100% आम्ही तुम्हाला पक्का बनवणार आहे. कारण का? तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करून घेणार आहोत. आतापर्यंत तुम्ही करत होते पण ते होत नव्हतं, आम्ही करून घेतो. डेली अटेंडन्स, तुम्हाला एक्स्ट्रीम इमर्जन्सी असेल तरच एक्सक्यूज दिला जातील, अदरवाईज नो एक्सक्यूज. डेली अटेंडन्स कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडून सुरुवातीला स्टेट बोर्ड कंपल्सरी पहिल्यांदा काही दिवसामध्ये कंप्लीट केल्या जातील. आता स्टेट बोर्ड का? तर ही इमारत मी जिथं तुम्हाला शिकवतोय, ही इमारत बनवण्यासाठी खाली याच्या बेसमेंटला अगदी पाया घातलेला आहे आणि तो पाया घातल्यामुळं ही इमारत 7-8 मजली बनलेली आहे. अर्थात सांगायचा उद्देश काय, याचा बेस पक्का आहे आणि म्हणून ही वरती किती जरी मजले चढवलं ती इमारत व्यवस्थित स्टेबल राहते, म्हणजे मजबूत बांधकाम होतं. दॅट्स लाईक इथं तुम्हाला स्टेट बोर्ड म्हणजे हे बेसिक बुक्स आहेत आणि हा तुमचा जर बेस एकदा पक्का झाला तर तुम्हाला कोणतीही एक्झाम अवघड जाणार नाही. आलं लक्षात? मग ती राज्यसेवा असो किंवा UPS असो. सो स्टेट बोर्ड इज द बेसिक बुक, हे मस्ट बी आहेतच. त्याच्यानंतर डेडिकेटेड स्टडी प्लॅन. हा स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे? तुम्ही एखादा स्टडी प्लॅन बनवलाय का? स्टडी प्लॅन बनवलाय? माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही स्टडी प्लॅन जर बनवला असेल की मी माझा स्टडी प्लॅन आज रात्री मी माझ्या पर्सनल डायरीमध्ये लिहून ठेवायचो की मला एवढे टॉपिक उद्याच्या दिवसभरामध्ये वाचायचे आणि एवढ्या टॉपिक वाचून झाल्यानंतर त्याच्यावरती मला एवढे प्रश्न मला उद्या सोडवायचे संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर, आणि टॉपिकचे काही कीवर्ड्स लिहिलेले असतात, हे 5 ते 10 मिनिटांमध्ये मी रिवाइज करतोय आणि ते परत एकदा आठवड्यानंतर रिवाइज करतोय. माझा हा स्मार्ट स्टडी प्लॅन आहे. व्हॉट्स युअर स्टडी प्लॅन? आणि तो पण डेडिकेटेड असला पाहिजे. ऐऱ्या गैऱ्यांचं काम नाही आणि ते करू पण नाही कोणी. करायचंय ना, जीव तोडून करा. लक्षात आलं का? जीव तोडून करा, अदरवाईज करणारे तर सगळेच आहेत ना, बरोबर? आणि म्हणूनच म्हणजे एक उदाहरण सांगतो की जंगलामध्ये हरण हे 90च्या स्पीडने पळतं आणि वाघ 60च्या स्पीडने पळतो, तरी पण हरणाची शिकार का होते? कारण सांगतो त्याचं की त्याचं स्पीड जास्त जरी असलं तर बलवान प्राणी पाठीमागं आहे आणि त्याला आपल्या स्वतःच्या क्षमता ज्या असतात तर त्याच्यावरती विश्वास नसतो आणि म्हणून तो वळून सारखा बघतो. वळाल्यानंतर त्याचं स्पीड कमी होतं आणि त्याची शिकार होते. आपले शिकार होते का? झाले 100% आतापर्यंत. आता व्हायची नसेल तर योग्य ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि योग्य ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय मगापासून की BN अकॅडमी लगेच नंबर आहे. इन्क्वायरी करायला सुरुवात करा. इन्क्वायरी करा की नेमकं काय शिकवलं जातं, याच्यामध्ये काय करून घेतलं जाणार आहे तुमच्याकडून, आणि 100% किमान प्रीसाठी तरी नसीब आजमावा आमच्या ह्या डिसिप्लिन बॅच बरोबर. आम्ही 7 आणि सोबत कशी देतो एकदा बघाच. ठीक आहे? याच्यानंतर आपण रिव्हिजन इज मस्ट. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या डिसिप्लिन मध्ये तुमच्याकडून रिव्हिजन आम्ही करून घेणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की हा रिव्हिजनचा पार्ट आहे, हा तुम्ही करून घ्यायचा आहे. हे डिसिप्लिन बॅचचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस, हे क्वेश्चन प्रॅक्टिस अतिशय गरजेचे आहेत आणि ह्या प्रॅक्टिस जर केल्या, अनेक प्रश्न जर सोडवले एकाच टॉपिकवरती, एकाच घटकावरती जर तुम्ही 5-5, 50-50, 100-100 प्रश्न सोडवले तर मला सांगा आयोगाची धाडस होतं की याच्या बाहेर प्रश्न जाण्याचा? अनेक प्रश्नांना एकत्र करून कुठलं तरी सेंटेन्स टाकणार आहेत पण प्रश्न त्याच्याच मध्ये फिरणार आहे.
त्याच क्वेश्चन बकेटमध्ये तो क्वेश्चन फिरणार आहे की त्याच्याच बाहेर अजिबात जाणार नाही. म्हणून एका टॉपिकवरती जर 10-10, 20-20, 50-50 प्रश्न जर आम्ही काढून तुमचा सराव करून घेतोय तर त्याच प्रश्नांच्या आतमध्ये तुमचा सगळा प्रश्न आयोगाचा तयार होतोय. सो हा आहे डिसिप्लिनचा पार्ट. हा नंबर 4चा पंच आहे. आणि म्हणून ह्या पंचमध्ये तुमच्याकडून स्टेट बोर्ड करून घेतले जाणार आहेत. डिसिप्लिनमुळे तुम्हाला तुमचं गोल मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा डेडिकेटेड आणि स्मार्ट असा स्टडी प्लॅन असणं गरजेचं आहे. तो आम्ही तुमच्याकडे नसेल तर आम्ही तुम्हाला बनवून देऊ. आणि जर तुमचा प्लॅन जर असेल तसा बनवलेला तर माझा नंबर देतो, या नंबरवरती मला शेअर करा की हा माझा स्टडी प्लॅन आहे आणि हा स्टडी प्लॅन योग्य आहे की अयोग्य आहे. आणि जर ठीकठाक वाटला की हा माझा स्टडी प्लॅन आहे आणि मी कित्येक दिवस कित्येक महिने या प्लॅनवरती काम करतोय आणि आय एम अ सक्सेस पर्सन, किंवा माझा हा स्टडी प्लॅन अगदी व्यवस्थित वर्कआउट होतोय आणि मला याचा खूप सारा फायदा होतोय, सो टेल मी व्हॉट इज युअर स्मार्ट स्टडी प्लॅन, व्हॉट इज युअर डेडिकेटेड स्टडी प्लॅन. ह्या नंबरवरती शेअर करायला विसरू नका. हा इन्क्वायरीसाठीचा नंबर आहे. आणि सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा पंच आहे तो म्हणजे काउन्सिलिंगचा. बोललं पाहिजे, बोलल्यानंतर खूप साऱ्या अडचणी सुटतात. इथं साठवून तर किती ठेवणार आहे, बरोबर आहे ना, ते छोटंसंच आहे. म्हणजे कार्डिओलॉजिस्ट जे असतात ते सांगतात की याला जर तंदुरुस्त राहायचं असेल तर दिवसाचे अर्धा तास तुम्ही चाललं पाहिजे आणि याला जर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे अडचणी तुमच्या सोडवल्या पाहिजेत, वेळोवेळी त्या सुटल्या पाहिजेत. म्हणून आम्ही तुमच्यासाठी काय करतोय तर काउन्सिलिंग घेतोय. आम्ही सगळी लोक तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी रेडी आहोत, तयार आहोत. हे खूपच कमी अकॅडमीमध्ये, अर्थात ही सोडली तर दुसरीकडे नाही, पण खूपच कमी अकॅडमीमध्ये हा प्रकार सुरू आहे आणि सुरू करतोय आम्ही लोक. मग याच्यामध्ये पर्सनल काउन्सिलिंग करतोय. पर्सनल काउन्सिलिंग मध्ये काय आहे की तुमच्या अडचणी ज्या आहेत ह्या सगळ्या अडचणी, आता फक्त अभ्यासाशी संबंधित अडचणी असतातच असं नाही, तर आम्ही तुमचे फॅमिली मेंबर, आपण फॅमिली मेंबर बनतोय तर तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर केल्या तर काही ना काही त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन सुटत जातात. कारण बघा, तुमच्या आणि आमच्या शिकवणाऱ्यांच्या वयामध्ये खूप सारा फरक असतो आणि या फरकाचा परिणाम काय आहे की आम्हाला थोडं जीवन जगण्याचा अनुभव, पुस्तक वाचण्याचा अनुभव आणि चांगल्या, मोठ्या, मीडियम आणि स्मॉल सगळ्या कॅटेगरीच्या लोकांबरोबर राहण्याचा, बोलण्याचा, उठण्याचा अनुभव, ह्या अनुभवातून तुमच्या समस्या सुटण्यासाठी जर फायदा झाला तर आम्ही स्वतःला धन्य मानू. म्हणून तुमचे सगळे पर्सनल जे असतात तर हे सगळे प्रॉब्लेम्स काउन्सिलिंगमध्ये सोडवले जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे डाऊट क्लिअरिंग. आता अभ्यास करताय आणि कोणाला डाऊट नाही असं जगामध्ये कोणीच नसतं. म्हणजे मीही नव्हतो आणि तुम्ही नसणार आहे, मी गृहीतच धरत नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकतर एकत्र घेतलं जाईल, किंवा जर तुम्हाला पर्सनल भेटून त्या विषयाचं क्लिअरिंग करायचं असेल तर तो डाऊट क्लिअर करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी स्पेशली टाइम देणार आहे. आणि म्हणून ही डेडिकेटेड बॅच आहे. म्हणून ह्या डेडिकेटेड बॅच मधून जर पोस्ट हवी असणार आहे तर दिलेल्या नंबरवरती पटकन संपर्क करायचा आहे. आणि अशा पद्धतीनं आपण 5 का पंच घेऊन येतोय. मग हा 5 का पंच नेमका काय आहे हा तुम्हाला मी ऑलरेडी आता पहिले 5 पंच सांगितले, त्याच्यानंतर प्रत्येक एका पंचमध्ये विश्लेषण करून सांगितलं की नेमकं काय आहे. म्हणून ह्या तारखेला विसरायचं नाही. तारीख आहे 13 मे 2025 आणि दुपारी 3:30 वाजता इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ. दिलेला नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करा. लोकेशन पाठवतील. माहीत असेल तर ऑफलाईनला या, आणि जर माहीत नसेल आणि खूप दूरवरच्या एरियामध्ये आहात, खूप अंतरावरती असाल तर अमोल पाटील ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ऑनलाईन मध्ये सुद्धा तुम्हाला ही बॅच उपलब्ध आहे. अर्थातच हे मार्गदर्शनाचा तुम्हाला तिथं लाभ मिळणार आहे. आणि म्हणून 13 मे 2025 ही तारीख विसरायची नाही. मग आमच्याकडे वैशिष्ट्य काय आहे, आता वैशिष्ट्य काय आहे हे सांगण्याच्या अगोदर किंवा सांगतो त्याच्यानंतर मी तुम्हाला एक स्टोरी सांगेल. वैशिष्ट्य काय आहे तर ही पूर्व, मुख्य आणि मुलाखत याच्यासाठी आम्ही सगळी बॅच सुरू केलेली आहे. परंतु पहिले 5 महिने ही जी 5 का पंच जो आहे तर 5 का पंच याच्यावरती काम करतोय. म्हणून पूर्व परीक्षेवरती आम्ही फक्त सध्या फोकस केलेलं आहे की तुम्हाला पहिल्यांदा पास करून आम्ही विश्वास देणार आहे की आम्ही जे काम करतोय ना तर हे फुल्ली डेडिकेटेड आहे, आम्ही खूप स्मार्ट काम करतोय आणि हे सगळं तुमचा भविष्य उज्ज्वल होण्यासाठी करतोय. तर हे सगळा विश्वास एकदा दिला की मग नंतर मुख्य आणि मुलाखतीचा कार्यक्रम आपला सुरू असतोच, बरोबर. आणि म्हणून याच्यासाठी टीम म्हणून कोण काम करते तर राज्य व्यवस्था हॅलो 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 हा
मग याच्यासाठी टीम म्हणून कोण काम करते, तर याच्यात ज्येष्ठ आणि अनुभव ह्या सगळ्या आणि एक्सपर्ट ह्या सगळ्या व्यक्तींचा, ह्या सगळ्या मार्गदर्शकांचा इथं समावेश होऊन जातो. नंबर 1 ला कोण आहेत, तर एन श्याम सर आहेत. नंबर 1 ला एन श्याम सर आहेत. राज्य व्यवस्था हा विषय पूर्ण ताकदीनं शिकवतात, 10 वर्ष प्लस अनुभव. राज्य व्यवस्था हा अभिजित राठोड सर 10 ते 12 वर्षापेक्षा जास्त अनुभव, UPSC MPSC सगळाच. नंतर मुख्य परीक्षेचा मराठी अमोल पाटील सर आहेत. बागल सर आहेत, इंग्रजी विषय शिकवतात. इतिहास विषय आहे, मी शिकवतोय. गणित विषय संदीप जगदाळे सर हे शिकवतात. त्याच्यानंतर पुढचा सामान्य विज्ञान हा विषय राहुल देशमुख सर शिकवतात. त्याचबरोबर भूगोल आणि चालू घडामोडी हा विषय आपले बापू शेलकर सर शिकवतात. त्याचबरोबर बुद्धिमत्ता हे भूषण दूत सर शिकवतात. अर्थात ही डेडिकेटेड जी टीम आहे हे तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट अर्थात तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आम्ही 100% काम करणार आहोत. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना काय आहे की 13 मे दुपारी 3:30 वाजता दिलेल्या पत्त्यावरती आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट दिलेल्या नंबरवरती त्याच्याबद्दल चौकशी करू शकता. आता हा 5 का पंच इथं संपलेला आहे, पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही साथ पण देतोय, ठीक आहे, आणि त्याचबरोबर आम्ही तुम्हाला सोबत पण देतोय. तर याचं मला एक उदाहरण सांगायचं आहे. ऑलरेडी बऱ्याच लोकांनी हे उदाहरण ऐकलं असणार आहे, पण मला अशी इच्छा झाली की परत एकदा सांगावं. मी स्टार्टिंगला कमिटमेंट केली होती म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे. आता एक पक्षी होता, त्याचं छोटंसं पिल्लू हे समुद्राच्या लाटा बाहेर आल्या की त्याच्याबरोबर काहीतरी यायचं. उदाहरण ऐका खूप केअरफुली, आणि उदाहरण कसं वाटलं किंवा हा साथ आणि सोबत ही कशी वाटली तर हे मला नक्की कमेंट करायला विसरू नका, कारण तुम्ही पास होणाऱ्या कॅटेगरीमध्ये मधले आहातच अशी मी अपेक्षा करतो. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना हे नक्कीच आवडणार आहे. बघा, एक पक्षी आपल्या पिल्लाबरोबर समुद्राच्या लाटा पाणी बाहेर आलं की त्याच्याबरोबर काहीतरी खाण्यासाठी यायचं, आणि म्हणून त्या लाटा आत जाऊपर्यंत ते काहीतरी खात जायचं, परत पाण्याबरोबर ते परत यायचं. एकदा मोठी लाट आली आणि त्या पिल्लाला बाहेर पटकन येता आलं नाही, ते पिल्लू आतमध्ये गेलं, अर्थात त्या समुद्राने गिळून टाकलं. ती जी आई होती पक्षी, त्याला खूप राग आला आणि त्या पक्षाने काय केलं, अर्थात ते पक्षीनी म्हणू त्याला, तर त्या फिमेलनी काय केलं तर ती एका दगडावरती बसले आणि त्यानं आपल्या चोचीतून पाणी घ्यायचं आणि ते बाहेर फेकून द्यायचं. हा प्रकार इतर लोकांनी, इतर पक्ष्यांनी बघितला आणि विचारलं की चाललंय काय. त्याने सांगितलं या समुद्राने माझं पिल्लू खाल्लेलं आहे, माझं बाळ खाल्लेलं आहे, तर मी हा समुद्र रिता करत रिकामा करणार आहे. मग सगळे हसू लागले. काय म्हटले, हसू लागले. आणि हसताना काय म्हटले माहिती आहे का, तर हसताना म्हटले की तुम्हाला आता एक उदाहरण ब्रेक करतो हे की तुम्हाला अभ्यास कसा करावा याच्याबद्दल सगळी लोक सल्ला देतात, बरोबर आहे, सल्ला देतात, साथ खूप कमी देतात, सोबत खूप कमी देतात. आणि म्हणून ते सगळे पक्ष्यांनी सल्ला देऊ लागले काय की बाबा तू वेडी झाली, हा समुद्र तुझ्या चोचीतून काढणाऱ्या पाण्याने अजिबात रिकामा होणार नाही, तर तू काय केलं पाहिजे त्याच्यासाठी, तर हा नाद सोडून दिला पाहिजे. ती पक्ष काय सांगायचा की हे बघा, मला सल्ला नकोय, मला साथ आणि सोबत पाहिजे, साथ आणि सोबत पाहिजे. तर ते पक्षी म्हटले यार आपलाच भाऊबंद आहे, आपल्याच कॅटेगरीचा आहे, मग आपण थोडीशी मदत करूया. म्हणून त्याने साथ आणि सोबत द्यायला सुरुवात केली. असे सगळे पक्षी तिथं जमा झाले, सगळे. आता ही एक कथा आहे, मला फक्त त्याचा अर्थ सांगायचा समजावून. सगळे पक्षी जमा झाले तिथं. इव्हन विष्णू याचं वाहन गरुड आहे, तो पण पक्षीच आहे. आणि जेव्हा त्यांना कळालं हे सगळे पक्षी समुद्राचं पाणी काढण्यासाठी प्रयत्न करतात, आणि मग त्यावेळी तो गरुडाने सांगितलं विष्णूला की म्हणे देवा मला आता खाली जायचंय, कारण आमच्या कॅटेगरीचे सगळी लोक एकत्र जमलेले आहेत समुद्राचं पाणी बाहेर काढायला, कारण एका पक्षाच्या बाळाला समुद्राने गिळलेलं आहे. मग तो विष्णू त्याच्यावरती हसला आणि काय सांगितलं, म्हणे तुम्ही सगळेजण वेडे झालात, पाणी कधी बाहेर निघेल का समुद्राचं, आणि ते पण चोचीनं. त्याच्यावरती गरुडाने काय सांगितलं माहितीये का, जे तुम्हाला सगळेजण करतात. गरुडाने सांगितलं की महाराज मला काय पाहिजे, सल्ला नको आहे, मला साथ आणि सोबत पाहिजे. मग विष्णू म्हटला आता तू जर गेला तर मी फिरू कशाने, चल बाबा तुझं तेवढं काम करून देतो, म्हणजे तू माझ्यापासून लांब जाणार नाही. आणि फायनली त्या विष्णूने, कथा काल्पनिक असेल, आपल्याला फक्त तात्पर्य घ्यायचंय की सल्ला पाहिजे तुम्हाला की साथ आणि सोबत पाहिजे, आणि आम्ही सगळे सल्ला देणार आहोत, कुठं चुकताय आणि काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे, आणि त्याच्याबरोबर तुम्हाला पास होईपर्यंत तुमची साथ आणि सोबत पण सोडणार नाही, हे आमचा वादा राहिला.
ठीक आहे, लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट. विष्णूने समुद्र मागे घेऊन गेला, ते छोटंसं पिल्लू बाहेर आलं आणि मग त्या पक्षाने नाद सोडला, तर समुद्रातून पाणी काढायचं. म्हणजे विष्णूला सुद्धा त्यांनी सल्ला नको देऊ, आम्हाला 7 आणे सोबत मागितली होती. आणि मग त्या गरुडाला त्या पक्ष्यांना सगळ्या 7 आणे सोबत दिली. सल्ला देऊन भागत नाही म्हणे, 7 आणे सोबत पाहिजे. तर सल्ल्यावरती गोष्टी होत नाहीत मित्रांनो. आम्ही सगळी टीम तुम्हाला 7 आणे सोबत द्यायला तयार आहोत. तुम्ही तयार आहात की नाही, तर हे 13 मे 2025 दुपारी 3:30 वाजता ऍप्लिकेशनवर आणि ऑफलाईन ह्या आपल्या इंदुलाल कॉम्प्लेक्सच्या BN अकॅडमीच्या हॉलवरती कळणार आहे. म्हणून रेडी राहा. तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही फक्त निमित्त असणारे 7 आणे सोबत तुम्हाला देण्यासाठी आणि त्याचबरोबर चांगला सकारात्मक सल्ला देण्यासाठी. हे लेक्चर कसं वाटलं हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर 13 मे 2025 रोजी यायला सुद्धा विसरायचं नाही. सो विश यू ऑल द बेस्ट. तुम्हा सगळ्यांना अधिकारी होण्यासाठी, अभ्यासासाठी आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आणि तुमच्या परिवाराची काळजी घेण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.